सगळ्यांच्या समोर जो प्रश्न येतो ना, तो चांगला ॲस्ट्रॉलॉजर कसा ओळखायचा? खूप प्रश्न येतात आणि दिशा भरकटली जातात. काही काही लोक असेही बसलेले आहेत ज्यांना आपली पोट भरायची विद्या आहे, त्यातून ते त्या गोष्टी सांगितल्या जातात. मग खरं निघतं पुढे जाऊन की खोटं निघतं, त्यातून मग परत भ्रमभीती तयार होते. मग ॲस्ट्रॉलॉजी ही खोटीच आहे असं सगळ्यांना ठरलं गेलंय. ॲस्ट्रॉलॉजी खरी आहे, ॲस्ट्रॉलॉजर खरं नाहीये, अशी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेल. ॲस्ट्रॉलॉजीला तुम्ही खोटं म्हणूच शकत नाही. बरं. तुम्ही नक्की त्याला जाणून घ्या. मी गॅरंटी देऊन सांगतो की ज्या वेळेसला तुम्ही याकडे वळाल, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी समजून घ्याल, नक्कीच ॲस्ट्रॉलॉजीकडे तुमचा इंटरेस्ट जास्त वाढेल. तशी गोष्टी यातनं सांगितली जाते. सायन्सचे जे स्टुडंट आहे त्यांना लिटमस टेस्ट माहिती असेल. लिटमस कागद असतो, तो ग्रीन होतो, रेड होतो, अशा पद्धतीने एक गोष्ट सांगितली जाते. एक्झॅक्टली तुम्ही कोणत्याही ॲस्ट्रॉलॉजरकडे गेलात, तुम्ही तुमचंच रामायण महाभारत सांगण्यापेक्षा काही गोष्टी त्यांच्याही ऐका. 5 गोष्टी 10 गोष्टी त्यांच्याही ऐका, ते तुम्हाला नक्कीच सांगतील. तिथून पुढे तुमचा संभ्रम दूर होईल. त्यातल्या तुम्ही त्या गोष्टी रिलेट केल्या, तर तुम्ही चालू असलेल्या आयुष्यामध्ये ओळखल्या, तर तुम्ही राईट ॲस्ट्रॉलॉजरकडे आले आहात.